मी कधीही नाराज नव्हतो, मुख्यमंत्री फडणवीसांसोबतच्या भेटीनंतर रवी राणांची प्रतिक्रिया। कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण, आरोपी अखिलेश शुक्लाला 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, अखिलेश शुक्लासह 5 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ। वासोट्यासह सह्याद्रीतील पर्यटन स्थळ 3 दिवस बंद, सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव वन विभागाचा महत्त्वाचा निर्णय। नवी मुंबई शहर ड्रग तस्करांच्या केंद्रस्थानी 4 वर्षात 395 कोटी 23 लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात पोलिसांना मोठं यश। शिर्डीच्या साईबाबांना 20 तोळे सोन्याचा मुकुट दान, इंदूरमधील साई भक्तांनं दान केला मुकुट। यवतमाळसह पुसदमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळी पावसामुळे कापूस, तूर आणि रब्बी हंगामातील पिकांचं मोठं नुकसान। अमरावती जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी, जोरदार पावसाने संत्रा, हरभरा आणि तूर पिकांना फटका बसण्याची शक्यता। पैठण तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे फळबागांना मोठा फटका, त्यामुळे बागायतदार चिंतेत। पुणे रेल्वे स्टेशनवर रिक्षा चालकांमध्ये तुंबळ हाणामारी, प्रवासी मिळवण्यासाठी रिक्षा चालकांमध्ये हाणामारी, पोलिसांकडून रेल्वे स्टेशनवर दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप। पुण्यातील बेटी कवडे मार्गावर मोठा अपघात, अपघातामध्ये रिक्षामधील सीएनजीचा स्फोट, रिक्षातील एकाचा जागीच मृत्यू। पंढरपूरची चंद्रभागा नदी घाणीच्या विळख्यात, भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोनं 5 ते 6 जणांना चिरडलं, टेम्पोच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, घाटकोपरच्या चिराग नगर मार्केट परिसरातली घटना। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।